नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In last period you have studied about the saturated hydrocarbon and unsaturated hydrocarbons. In saturated hydrocarbon contains the carbon-carbon single bond and unsaturated hydrocarbon contains the carbon-carbon double bond or carbon-carbon triple bond. You have studied it. There are some examples. Before the study about the structural formula of the methane, ethane and propane, first we consider the straight chains, branched chains and ring chains of the carbon atom. याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. These that means carbon compound contains the straight chain, branched chain and rings of the carbon atoms. या हायड्रोकार्बनमध्ये किंवा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असेल किंवा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असेल याच्यामध्ये कार्बन ॲटम जे आहेत ना, कार्बन ॲटम आर ऑकर्ड इन द फॉर्म ऑफ द स्ट्रेट चेन असतील, ब्रँच्ड चेन असतील किंवा क्लोज्ड किंवा रिंग चेनच्या फॉर्ममध्ये आढळून येतात आपल्याला. मग व्हेन वी ड्रॉ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द मिथेन, इथेन, प्रोपेन अँड ब्युटेन, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द मिथेन इज CH4, इथेन इज C2H6 अँड ब्युटेन इज C3H8. When we take the structural formula of all these examples and comparison between the structural formula of the methane, ethane and propane, in each example the carbon atom lies in the core of the molecule of the carbon compound. या पहिल्या एक्झाम्पलमध्ये कार्बन ॲटम हा कुठं आहे? कार्बन ॲटम लाय इन द कोर ऑफ द मॉलिक्यूल ऑफ द कार्बन कंपाऊंड. कार्बन कंपाऊंडचा जो मॉलिक्यूल आहे त्या कार्बन कंपाऊंडच्या मॉलिक्यूलमध्ये कार्बन हा सेंटरला आहे. याच्यामध्ये सुद्धा कार्बन ॲटम्स लाय इन द कोर ऑफ द मॉलिक्यूल. इथं सुद्धा कार्बन ॲटम्स लाय इन द कोर ऑफ द मॉलिक्यूल. म्हणजे मेन कार्बन कंपाऊंडचा किंवा हायड्रोकार्बनचा जो गाभा आहे ना, तो हा कार्बन ॲटम आहे ना, ही सेंटरला लिहिलेले आहेत आपण. And the hydrogen atoms bonded with the each carbon atom on the periphery of the molecule. हे हायड्रोजन ॲटम जे काय आहेत, हे हायड्रोजन ॲटम या कार्बनच्या भोवताली काय केलेले आहेत, आपण ड्रॉ केलेले आहेत पेरिफेरी ऑन द मॉलिक्यूल ऑफ द कार्बन कंपाऊंड्स. म्हणजे हे स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये जर कंपॅरिझन आपण केली तर या तीनही एक्झाम्पलमध्ये, नवे नवे सगळ्याच एक्झाम्पलमध्ये प्रत्येक वेळेस ईच अँड एव्हरी टाईम कार्बन ॲटम्स लाय इन द कोर ऑफ द मॉलिक्यूल ऑफ द कार्बन कंपाऊंड. हे सगळ्याच एक्झाम्पलमध्ये. आणि मग नेमकं याच्यामध्ये म्युच्युअली बॉन्डेड कार्बन ॲटम जे आहेत ना, मग इथं सांगता येईल आपल्याला की म्युच्युअली बॉन्डेड कार्बन ॲटम्स इथं एकच आहे, इथं दोन आहेत. म्हणजे म्युच्युअली कार्बन बॉन्डेड ॲटम्स, इथं म्युच्युअली बॉन्डेड कार्बन ॲटम्स हा फर्स्ट इज सेकंड, सेकंड इज थर्ड. हे म्युच्युअली बॉन्डेड कार्बन ॲटम्स जे आहेत ना, कशामध्ये? इन द कोर ऑफ द मॉलिक्यूल. या म्हणजे म्युच्युअली जे बॉन्ड दिलेले आहेत, म्युच्युअली बॉन्ड ऑफ दी कार्बन ॲटम्स इन द कोर काय आहे, हे कसे दिसतात? लाईक द स्केलेटॉन ऑफ द मॉलिक्यूल. स्केलेटॉन म्हणजे सांगाडा. म्हणजे हे जर आपण कन्सिडर केले, हा एकच कार्बन ॲटम आहे, इथं दोन कार्बन ॲटम आहेत, इथं तीन कार्बन ॲटम आहेत. हे जे काय कार्बन ॲटम आहेत ना, मी सांगितले याच्यामध्ये की म्युच्युअली बॉन्डेड कार्बन ॲटम्स इन द कोर, त्या कोरमध्ये असणारे, इन द कोर ऑफ द मॉलिक्यूल, त्या मॉलिक्यूलच्या सेंटर पार्टला असणारे जे काही म्युच्युअली बॉन्डेड कार्बन ॲटम्स आहेत ना, दे आर लाईक द कार्बन स्केलेटॉन, दे आर लाईक द स्केलेटॉन ऑफ द मॉलिक्यूल. हा एक प्रकारे त्यांचा काय दिसतो? मॉलिक्यूलचा सांगाडा दिसतो. त्याला म्हणतो आपण स्केलेटॉन असं म्हणतो. स्केलेटॉन, स्केलेटॉन लाईक दिसतो हा. आणि मग ही कार्बन स्केलेटॉन डेटरमाइन्स द शेप. हा जे काही स्केलेटॉन स्ट्रक्चर आहे, हे सगळं स्केलेटॉन, कार्बन स्केलेटॉन जे आहे ना, हे कार्बन स्केलेटॉन काय करतं? डेटरमाइन द शेप ऑफ द मॉलिक्यूल ऑफ द कार्बन कंपाऊंड. विद्यार्थी मित्र, हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये की आपण व्हेन वी कन्सिडर द कंपॅरिझन बिटवीन द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द अल्केन. मग याच्यामध्ये मिथेन, इथेन आणि मिथेन, इथेन आणि आपण प्रोपेन घेतलेलं आहे. मग ह्या तीनही एक्झाम्पलमध्ये कार्बन कुठं आहे? सेंट्रल आहे. कोर, लाय इन द कोर ऑफ द मॉलिक्यूल ऑफ द कार्बन कंपाऊंड, हा सेंट्रल आहे. आणि हायड्रोजन ॲटम्स बॉन्डेड विथ द ईच कार्बन ॲटम काय? ऑन द पेरिफेरी ऑफ द मॉलिक्यूल. आणि मग एक प्रकारे याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं की याच्यामध्ये काय सांगितले? म्युच्युअली बॉन्डेड कार्बन ॲटम्स जे आहेत ना, म्युच्युअली बॉन्डेड कार्बन ॲटम्स लाय इन द कोर लाईक द, हे कसे दिसतात? लाईक द स्केलेटॉन ऑफ द मॉलिक्यूल. मॉलिक्यूलचं जे स्केलेटॉन आहे, सांगाड आहे,
त्याप्रमाणे दिसतात. जर आपण हायड्रोजन याच्यामधून एलिमिनेट केले तर यांचा हा सांगाडा उरेल फक्त. आणि हा सांगाडा काय डिटरमाइन करतो, हा स्केलेटॉन ऑफ द कार्बन ॲटम्स डिटरमाइन द शेप ऑफ द मॉलिक्यूल ऑफ द कार्बन कंपाऊंड. आणि म्हणून आपल्याला याचे एक्झाम्पल पाहिजे. हे सगळे जे काही एक्झाम्पल आहेत ना, हे पहिले एक्झाम्पल आहेत स्ट्रेट चेनच्या बाबतीत आहेत. मग स्ट्रेट चेनच्या बाबतीत जर आपल्याला स्ट्रेट चेनचे एक्झाम्पल कार्बन ॲटम स्ट्रेट चेनमध्ये कोणकोणत्या कार्बन कंपाऊंडमध्ये असतील त्याचा आपला स्टडी करायचा आहे. फर्स्ट वी कन्सिडर याच्यामध्ये आपण सॅच्युरेटेडमध्ये पाहिलेलं आहे की स्ट्रेट चेन कार्बन कंपाऊंड्स त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय आहे आणि त्याला नाव काय दिलं जातं हे आपण एका टेबलद्वारे स्टडी करणार आहोत. When we study about the straight chains, branch chains and ring chains, first we consider the skeleton structure of the carbon. Suppose any carbon compound contains the one carbon atom. जर एकच कार्बन ॲटम असेल तर ॲट दिस टाईम दी कार्बन ॲटम बॉन्डेड विथ द 4 हायड्रोजन ॲटम्स. मग हाच जर कार्बन घेतला मी तर या कार्बनच्या भोवताली आपल्याला किती हायड्रोजन ॲटम घ्यावं लागतील, 4 हायड्रोजन ॲटम्स बॉन्डेड विथ द 1 कार्बन ॲटम. तेव्हा टेट्राव्हॅलन्सी ऑफ द कार्बन ॲटम इज टोटली सॅटिस्फाईड. दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दी CH4. And when any carbon compound contains the one atom of the carbon with single bond of the each hydrogen, 4 hydrogen atom, then that type of the carbon compound is known as the methane. त्याला म्हणायचं मिथेन असं म्हणायचं. मग याच्यामध्ये कसं लिहिणार आपण, सेकंड स्ट्रेट चेन कार्बन ॲटम्स इन द कार्बन कंपाऊंड. स्केलेटॉन स्ट्रक्चर आपण याचं काढूया की स्केलेटॉन स्ट्रक्चर कंटेन्स द 2 कार्बन ॲटम जर असतील तर स्ट्रक्चरल फॉर्म्युला ईच कार्बन ॲटम इज बॉन्डेड विथ द हायड्रोजन ॲटम्स. हाऊ मेनी हायड्रोजन ॲटम्स, तर देर आर 6 हायड्रोजन ॲटम्स बॉन्डेड विथ द, किंवा ईच कार्बन ॲटम्स बॉन्डेड विथ द 3 हायड्रोजन ॲटम्स विथ सिंगल बॉन्ड. तेव्हा दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द कार्बन कंपाऊंड्स विच कंटेन्स द 2 कार्बन ॲटम्स and the molecular formula is C2H6. तेव्हा असा जे मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल C2H6, the name of that carbon compound is known as the ethane. Then skeleton structure, 3 carbon atoms bonded with each other. मग हे लिहित असताना ज्याचं जे काय स्ट्रेट चेनमध्ये लिहित असताना काय करायचं की द स्ट्रेट चेन कार्बन कंपाऊंड इज फॉर्म्ड बाय जॉइनिंग द one carbon atom with the next carbon atoms, one carbon atom with the next carbon atom, one atom with the next carbon atoms, and to satisfy the tetravalence of the each carbon atom. मग स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय लिहिता येईल आपण याचं की फर्स्ट वी टेक द स्केलेटॉन स्ट्रक्चर ऑफ द स्केलेटॉन स्ट्रक्चर अँड देन 4 हायड्रोजन ॲटम्स to satisfy the tetravalence of the each carbon atom you can take the hydrogen bond with the carbon atoms. म्हणजे इथं जर आपण हायड्रोजन काढले, हायड्रोजन ॲटम याला कनेक्ट केले तर इथं सिंगल बॉन्डनी फॉर्म होतील. म्हणजे टू व्हेरीफाय द टेट्राव्हॅलन्सी ऑफ द each carbon atom, first carbon atom contains the 3 hydrogen, second is the 2 and third is the 3. म्हणजे this is the structural formula of the straight chain which contains the carbon atom, and molecular formula is C3H8. At this time the name of that carbon compound is considered as methane, ethane and propane. And then we take the 1, 2, 3 and 4 असेल. The structural formula याप्रमाणेच आपल्याला फाइंड करता येईल. First we take the skeleton structure of the carbon compounds which contains the 4 carbon atoms. आणि मग अराउंड ईच आपण हायड्रोजन ॲटमने त्याची टेट्राव्हॅलन्सी कंप्लीट करणार. द मॉलिक्युलर फॉर्म्युला इज दॅट CH इथं H, देन H विथ द सिंगल बॉन्ड H, हायड्रोजन 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 हायड्रोजन. द मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C4H10 and it is known as the butane. Like this you can take the carbon contains the 5 atoms of the carbon compound contains the 5 atoms. याचाही स्ट्रक्चरल फॉर्म्युला याप्रमाणे आपण लिहिणार. द मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C5H12
अँड द नेम इज, आपण इथं काय लिहिणार, पेंटेन असं लिहिणार, पेंटेन. देन यू कॅन टेक द स्केलेटॉन स्ट्रक्चर, कार्बन विथ कार्बन विथ कार्बन विथ कार्बन विथ कार्बन, 6 ॲटम्स ऑफ द कार्बन. जर 6 ॲटम ऑफ द कार्बन असेल तर याचा आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला फाइंड करणार. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C6H14 आणि याला आपण काय म्हणणार, हेक्झेन असं म्हणणार. अप टू आपण इथं कार्बन कार्बन्स, कार्बन सिंगल बॉन्ड विथ द कार्बन, इथं 10 ॲटम्स ऑफ द कार्बन, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10 जर असेल तर त्याला काय म्हणणार आपण, डिकेन असं म्हणणार. लास्टला याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण याप्रमाणे फाइंड करणार. देन मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C10H22. हेही आपल्याला लिहिता येईल, दुपटीपेक्षा 2ने जास्त, आणि याचं जे काय नाव असेल त्याला आपण म्हणणार डिकेन. एनी कार्बन कंपाऊंड्स कंटेन, या स्ट्रेट चेनमध्ये सांगू लागलो आपण, एनी कार्बन कंपाऊंड कंटेन्स द 1 हायड्रोजन, देन इट इज नोन ॲज द मिथेन. 1 carbon, it is known as the methane. Then 2 carbon, then it is known as the ethane. 3 carbon atoms contains the propane. 4 butane, 5th जे आहे pentane, 6th असेल हेक्झेन, 7th जे काय असेल ते हेप्टेन. जर 8 असतील तर ऑक्टेन, 9 असतील तर नोनेन अँड 10 असतील तर डिकेन. याप्रमाणे आपल्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहिता येतील, त्याच्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिता येईल आणि नेम ऑफ द, याप्रमाणे मात्र लिहावं लागेल आपल्याला. दॅट मीन्स ऑल दीज आर दी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. हे सगळे जे काय एक्झाम्पल सांगितलेले आहेत ना, हे सॅच्युरेटेड आहेत आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याचा जो काय आहे CnH2n+2 अँड ऑल दीज आर नोन ॲज दी अल्केन. यांना आपण अल्केन म्हणतो. हे सगळे स्ट्रेट चेनचे जे काय एक्झाम्पल दिलेले आहेत ना, हे सगळे कशाचे दिलेले आहेत आपण याच्यामध्ये, हे दिलेले आहेत अल्केनचे, सॅच्युरेटेडचे दिलेले आहेत. म्हणजे हेही आपल्याला एक्सप्लेन करता येईल. देन नेक्स्ट इज द, यू हॅव स्टडी अबाउट दी एक्झाम्पल्स ऑफ द स्ट्रेट चेन्स ऑफ दी कार्बन ॲटम्स इन द कार्बन कंपाऊंड. मग त्याच्यामध्ये मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन अँड डिकेन हे एक्झाम्पल पाहिलेले आहेत आपण. विच विल बी डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. Then we discuss about the examples of the branched chains of carbon atoms. For the explanation of the branched chain of the carbon atoms, first we consider the example butane. या ब्युटेनचा आपल्याला विचार करायचा आहे. मग ब्युटेनचा विचार करत असताना द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द ब्युटेन इज C4H10. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द ब्युटेन. You can express the skeleton structure of the butane in 2 ways. That means there is the possibility of the 2 ways of the skeleton structure of the butane. And skeleton structure contains only the carbon atoms. फक्त कार्बन ॲटम, कारण कार्बन ॲटम्स lie in the core of the molecules. आणि हे कार्बन ॲटम जे काय आहेत, कार्बन बॉन्डेड जे कार्बन ॲटम आहेत किंवा म्युच्युअली बॉन्डेड विथ द कार्बन ॲटम्स इन द कोर लाईक द स्केलेटॉन स्ट्रक्चर असं दिलेलं आहे आपल्याला, स्केलेटॉन ऑफ द मॉलिक्यूल. मग हे 2 वेमध्ये आपल्याला लिहिता येतं. सपोज दिस इज द फर्स्ट कार्बन ॲटम, म्युच्युअली इथं सांगितले म्युच्युअली बॉन्डेड द कार्बन ॲटम्स. दीज आर दी 2 म्युच्युअली कार्बन ॲटम्स बॉन्डेड विथ द सिंगल बॉन्ड, देन कार्बन अँड देन कार्बन. मी असे स्केलेटॉन स्ट्रक्चर लिहू शकतो. सेकंड टाईपमध्ये कसं लिहिता येईल, दिस इज द कार्बन ॲटम बॉन्डेड विथ द कार्बन, आणि इथं एक लिहू शकतो आणि मी उरलेला कार्बन इथंही लिहू शकतो. हेही स्केलेटॉन स्ट्रक्चर दोन्ही डिफरंट आहेत. बट व्हेन वी कंप्लीट दॅट मीन्स ईच कार्बन ॲटम बॉन्डेड विथ द हायड्रोजन ॲटम फॉर सॅटिस्फाईंग किंवा कंप्लिटिंग द टेट्रा व्हॅलन्सी यू कॅन टेक द हायड्रोजन ॲटम बॉन्ड विथ द कार्बन ॲटम अँड देन दिस इज नथिंग बट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ दी ब्युटेन. This is the carbon bond with the carbon, 4 carbon atoms, and to satisfying the tetravalency of the carbon atom you can take the hydrogen with the carbon atoms. टेट्राव्हॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी आपण या प्रत्येक कार्बनच्या ॲटमच्या भोवताली काय लिहिणार, आपण हायड्रोजन ॲटम लिहिणार. मग हे हायड्रोजन ॲटम, कार्बन सिंगल बॉन्ड विथ द हायड्रोजन, 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 देन हायड्रोजन, हायड्रोजन,
हे हायड्रोजन का घेऊ लागलो मी? टेट्रा व्हॅलन्सी मला कंप्लीट करायची आहे कार्बनची. मग ही टेट्रा व्हॅलन्सी कंप्लीट झालेली आहे. या फर्स्ट एक्झाम्पलनुसार मी स्ट्रेट फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे की हा कार्बन ॲटम बॉन्डेड विथ द अनादर कार्बन विथ द अनादर कार्बन, म्हणजे स्ट्रेटच्या फॉर्ममध्ये झाली. हेच जर मी असं लिहिलं, हा स्ट्रेट येईल, हा सेंटरला येईल, हा पुढचा त्याच्या पुढे येईल, आणि हा कार्बन ॲटम बॉन्डेड विथ द सेंटर मी बिलो लिहितो सोयीसाठी. मग अगेन यू कॅन टेक दी स्ट्रक्चर, determine the structural formula of the butane. This is the skeleton of the butane. आणि स्केलेटॉनमध्ये फक्त कार्बन रिप्रेझेंट करायचे विथ द सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड काय असेल ते. देन वी टेक द स्ट्रक्चरल फॉर्म्युला विथ द सेकंड मेथड, म्हणजे कार्बन 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 ॲट द सेंटरच्या कार्बनला अनादर कार्बन, अँड टू कंप्लीट द टेट्रा व्हॅलन्सी ऑफ द ईच कार्बन ॲटम यू कॅन take the hydrogen bond with the carbon, single bond, then single bond, then hydrogen, hydrogen, hydrogen. To complete the tetravalency of this carbon, take the 3 hydrogen bond. Around each carbon atom contains the, प्रत्येक कार्बन ॲटमच्या भोवताली ही टेट्रा व्हॅलन्सी कंप्लीट झालेली आहे. 4 बॉन्ड दिलेले आहेत प्रत्येक कार्बन ॲटमच्या भोवताली. मग या दोन्हीचाही जरी मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिला तर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दिस इज C4H10 आणि याचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल C4H10. स्ट्रक्चर डिफरंट आहे पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. म्हणजे द फेनॉमेना इन विच द कार्बन कंपाऊंड कंटेन्स द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज नोन ॲज द स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. अँड व्हेन वी टेक C4H10 इन द फॉर्म ऑफ ए ब्रँच्ड, इथं 1 कार्बन ॲटमला, सेंटरच्या कार्बन ॲटमला दुसरा कार्बन ॲटम ब्रँचच्या फॉर्ममध्ये आहे, हे ब्रँच्ड स्ट्रक्चर झालं, तेव्हा याला म्हणायचं आयसोब्युटेन असं म्हणायचं. याला म्हणायचं आयसोब्युटेन आणि याला फक्त काय म्हणणार तुम्ही? ब्युटेन. दिस ब्युटेन इज द एक्झाम्पल ऑफ द स्ट्रेट चेन अँड आयसोब्युटेन इज द एक्झाम्पल ऑफ द ब्रँच्ड चेन ऑफ द कार्बन ॲटम्स इन द कार्बन कंपाऊंड. म्हणजे इथं ब्रँच आहे, म्हणजे इथे एक फांदी काढलेली कार्बनची, आपण फक्त कार्बनशीच रिलेटेड आपल्याला पाहिजे आणि म्हणून याला काय म्हणायचं? ब्रँच्ड चेन ऑफ दी कार्बन ॲटम्स इन द कार्बन कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे आयसोब्युटेन आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. अँड व्हेन वी कन्सिडर द प्रॉपर्टीज ऑफ दीज 2 कार्बन कंपाऊंड्स हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, द प्रॉपर्टीज ऑफ दीज कंपाऊंड्स आर डिफरंट ड्यू टू द डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. कारण याचं स्ट्रक्चरच वेगळं आहे. स्ट्रक्चर वेगळं कोण आहे? कारण कार्बन स्केलेटॉन काय करतं? डिटरमाइन द शेप ऑफ द मॉलिक्यूल ऑफ द कार्बन कंपाऊंड, आणि म्हणून या दोघांचे प्रॉपर्टी डिफरंट आहेत सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असताना. मग या प्रॉपर्टीला आपण आयसोमेरिझम म्हणतो. ॲट द प्लेस ऑफ द ब्युटेन व्हेन वी टेक द स्केलेटॉन स्ट्रक्चर ऑफ दी, स्केलेटॉन काढला आपण कोणत्या मॉलिक्युलचं? इट कंटेन्स द 5 कार्बन ॲटम्स अँड इट इज नोन ॲज द पेंटेन. याला आपण काय म्हणतो? पेंटेन असं म्हणतो. मग याचं जर आपण डिफरंट स्केलेटॉन स्ट्रक्चर मी काढू शकतो, हे एक प्रकारे झालं. दुसरं 1 2 3 4 आणि इथं एक आहे, मी हेच डिफरंटही काढू शकतो. 1 2 3 4 आणि इथं 1 कार्बन ॲटम. पण याचा जर स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढला तर याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला येईल CH H H H येईल, इथं H लिहिता येईल. कंप्लिटिंग द टेट्रा व्हॅलन्सी ऑफ द ईच कार्बन ॲटम यू कॅन टेक द हायड्रोजन बॉन्ड विथ द कार्बन. याचं हे स्ट्रक्चर वेगळं येईल. मॉलिक्युलर फॉर्म्युला तर या सगळ्यांचा काय आहे? सेम आहे, पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला मात्र डिफरंट आहे. म्हणजे एक सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असताना 3 डिफरंट सबस्टन्सेस फॉर्म झालेले आहेत. अँड ड्यू टू धिस आयसोमेरिझम प्रॉपर्टी ऑफ दी कार्बन कंपाऊंड्स किंवा कार्बन ॲटमच नॉट कार्बन कंपाऊंड्स, ड्यू टू द आयसोमेरिझम प्रॉपर्टी ऑफ दी कार्बन ॲटम्स लार्ज क्वांटिटी ऑफ दी कार्बन कंपाऊंड्स आर फॉर्म्ड. आणि याच कारणामुळे लार्ज क्वांटिटी ऑफ द कार्बन कंपाऊंड फॉर्म झालेले आहेत. देन वी डिस्कस अबाउट याच्यामध्ये स्ट्रेट चेन स्ट्रेट चेन असो, ब्रँच चेन असो किंवा रिंग चेन असो, ऑल कार्बन कंपाऊंड्स आर ऑकर्ड इन द सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. ते सॅच्युरेटेड असतात, ब्रँच चेनमध्ये असो किंवा स्ट्रेट चेनमध्ये असो किंवा रिंग चेनमध्ये असो. सॅच्युरेटेडमध्येही 3ही प्रकारचे आढळतात, अनसॅच्युरेटेडमध्येही या 3ही प्रकारचे आढळून येतात. की समजा याच्यामध्ये स्ट्रेट चेनमध्ये आपण पाहिलं तर स्ट्रेट चेनचं आपण आत्ताच एक्झाम्पल घेतलेलं आहे ब्युटेन. ब्युटेन
हे आपल्याला ब्युटेन हे कोणत्या फॉर्ममध्ये, सॅच्युरेटेडमध्ये दोन्ही पण दिलेले आहेत, की स्ट्रेट चेनमध्ये आहे आणि ब्रँच्ड चेनमध्येही ब्युटेन आहे, म्हणजे हे दोन्ही सॅच्युरेटेड आहेत. अनसॅच्युरेटेडमध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतं, त्याला का आपण म्हणतो ब्युटेन असं म्हणतो. म्हणजे ब्रँच्ड चेन असो किंवा स्ट्रेट चेन असो किंवा रिंग चेन ऑफ द कार्बन ॲटम्स इन द कार्बन कंपाऊंड्स आर ऑकर्ड इन द सॅच्युरेटेड अँड ऑल्सो बी अनसॅच्युरेटेड. या दोन्हीमध्येही आपल्याला हे एक्झाम्पल आढळून येतात. दी straight chain hydrocarbons, branched chain hydrocarbons or cyclic hydrocarbons or ring hydrocarbons are occurred in the form of the saturated and unsaturated way. Now what is the example of the saturated hydrocarbons? But it contains the straight chain hydrocarbons. याचे example आपल्याला प्रोपेन घेता येईल. What is the molecular formula of the propane? Molecular formula of the propane is C3H8. This is the alkane. This is the saturated. मग सॅच्युरेटेड इन द फॉर्म ऑफ ए स्ट्रेट चेन. काय स्ट्रेट चेनमध्ये घेता येईल की इट कंटेन, फर्स्ट वी ड्रॉ द स्केलेटॉन स्ट्रक्चर. स्केलेटॉन, हाऊ मेनी कार्बन ॲटम्स? 3 कार्बन ॲटम्स. हाऊ मेनी हायड्रोजन ॲटम? देन 8 हायड्रोजन ॲटम. दी हायड्रोजन ॲटम्स सॅटिस्फाय द टेट्राव्हॅलन्सी ऑफ द कार्बन. म्हणजे दिस इज द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इन द फॉर्म ऑफ ए स्ट्रेट चेन. स्ट्रेट चेनमध्ये स्ट्रेट आहेत कार्बन. पण हेच जर आपण एक्झाम्पल प्रोपीन किंवा प्रोपाईन घेतलं, प्रोपीन अँड प्रोपाईन, PYNE, मग व्हॉट इज द, दॅट मीन्स बोथ ऑफ देम आर द अनसॅच्युरेटेड. प्रोपीन कंटेन्स द कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड प्रोपाईन कंटेन्स द कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. मग याचं एक्झाम्पल काय घेता येईल आपल्याला? फर्स्ट वी टेक द कार्बन कार्बन ट्रिपल, कार्बन कार्बन विथ डबल बॉन्ड कार्बन. मग इथंही आपण लिहू शकतो याच्यामध्ये की टू सॅटिस्फाय द टेट्राव्हॅलन्सी ऑफ दी कार्बन यू कॅन टेक द हायड्रोजन बॉन्ड विथ द कार्बन. हायड्रोजन हायड्रोजन देन हायड्रोजन देन हायड्रोजन अँड देन हायड्रोजन. तुम्ही हेही स्ट्रक्चर घेऊ शकता. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द प्रोपीन, की याच्यामध्ये 6 हायड्रोजन ॲटम आहेत. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द प्रोपीन इज C3H6 लिहिता येईल आपल्याला. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला, कारण इथं टेट्राव्हॅलन्सी, प्रत्येक कार्बनची टेट्राव्हॅलन्सी कंप्लीट झालेली आहे. याच्या भोवताली 4 बॉन्ड आहेत, याच्याही भोवताली 4 बॉन्ड आहेत आणि याच्याही भोवताली 4 बॉन्ड आहेत. म्हणजे दिस इज द अनसॅच्युरेटेड बट इन ए स्ट्रेट चेन. स्ट्रेट चेनच्या फॉर्ममध्ये आहेत विथ सिंगल बॉन्ड मीन्स सॅच्युरेटेड. स्ट्रेट चेनच्याच फॉर्ममध्ये आहेत डबल बॉन्ड बट स्ट्रेट चेनमध्ये. म्हणजे कार्बन ॲटम हे स्ट्रेटमध्ये आहेत विथ डबल बॉन्ड, आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो? अनसॅच्युरेटेड असं म्हणतो. याचं एक्झाम्पल, दुसरं एक एक्झाम्पल दिलेलं आहे प्रोपीन, कारण हे आहे अल्किन आणि हे आहे अल्काईन. आणि अल्किन इज द अनसॅच्युरेटेड, अल्काईन इज ऑल्सो बी अनसॅच्युरेटेड. हे अनसॅच्युरेटेड आहेत. बघा, फर्स्ट वी ड्रॉ द स्केलेटॉन स्ट्रक्चर. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड विथ कार्बन. And then we satisfying the tetravallency of the each carbon atom with the hydrogen. म्हणजे first carbon contains necessity, there is the necessity of the 3 hydrogen. Second contains, second no need, and third contains the 1. आणि म्हणून याचा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला येईल, याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, इथं टेट्राव्हॅलन्सी झालेली आहे, इथंही टेट्राव्हॅलन्सी झालेली आहे, म्हणून याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो काय येईल तो येईल C3H4 येईल. हा म्हणजे हा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द प्रोपीन. मग इथं प्रोपीन लिहित असताना मी स्ट्रेट चेनच्याच फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे इथं प्रोपीन इज अनसॅच्युरेटेड, पण स्ट्रेट लाईन कार्बन कार्बन ॲटम्स. इथंही कार्बन कार्बन ॲटम स्ट्रेट लाईनमध्ये आहेत, पण कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, आणि म्हणून याला काय म्हणणार आपण? अनसॅच्युरेटेड. डबल बॉन्ड अनसॅच्युरेटेड, ट्रिपल बॉन्ड अनसॅच्युरेटेड. Then second example, branched chain hydrocarbons. You have studied about the branched chain hydrocarbons, isobutane. आपण आयसोब्युटेनचा आत्ताच स्टडी केलेला आहे. मग आयसोब्युटेनमध्ये काय दाखवता येईल? 4 कार्बन ॲटम्स, कार्बन कार्बन कार्बन, इथं ब्रँचडमध्ये कार्बन. आणि मग टू कम्प्लिटिंग द टेट्राव्हॅलन्सी ऑफ द ईच कार्बन, हायड्रोजन बॉन्ड विथ द कार्बन. इथं एक हायड्रोजन, परत हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथंही हायड्रोजन, देन हायड्रोजन, हायड्रोजन आणि हायड्रोजन. दॅट मीन्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C4H10.
दीज कार्बन ॲटम्स आर ए स्ट्रेट चेनच्या फॉर्ममध्ये, स्ट्रेट आहेत पण हे कोणत्या फॉर्ममध्ये आहेत, ब्रँचड. एका कार्बनला एक कार्बन आहे म्हणून इथं ब्रँचड चेन म्हणतो आपण, बट विथ ए सिंगल बॉन्ड, आणि म्हणून याला म्हणायचं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. पण धिस हायड्रोकार्बन इज नथिंग बट द आयसोब्युटेन, कारण याच्यामध्ये एका कार्बन ॲटमला एक दुसरा कार्बन ॲटम ब्रँचच्या फॉर्ममध्ये दाखवलेला आहे, म्हणून याला म्हणणार आपण ब्रँचड चेन हायड्रोकार्बन विथ ए सिंगल बॉन्ड आहे म्हणून सॅच्युरेटेड म्हणणार आपण याचं. मग अनसॅच्युरेटेडचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे याच्यामध्ये, की अनसॅच्युरेटेडचं दिलेलं आहे आयसोब्युटिलिन दिलेलं आहे आपलं एक्झाम्पल. आयसोब्युटिलिन म्हणजे काय, याच्यामध्ये कार्बन ॲटम विथ, आपण इथं काय करणार, कार्बनचं स्ट्रक्चर घेणार, की कार्बन ॲटम याचं आपण जसं स्केलेटॉन स्ट्रक्चर फाइंड करूया सुरुवातीला. स्केलेटॉन स्ट्रक्चरमध्ये कार्बन इथं कार्बन आणि डबल बॉन्ड विथ द कार्बन, हे स्केलेटॉन स्ट्रक्चर ऑफ द आयसोब्युटिलिनचं एक्झाम्पल आहे. बट टू कम्प्लिटिंग द टेट्रा व्हॅलन्सी ऑफ द इच कार्बन ॲटम देर इज द नेसेसिटी ऑफ द हाऊ मेनी नंबर ऑफ दी हायड्रोजन, 4 हायड्रोजन, 1 2 3 4, इथं 3, म्हणजे इथं टेट्रा व्हॅलन्सी कंप्लीट झालेली, इथं ॲटोमॅटिक टेट्रा व्हॅलन्सी कंप्लीट झालेली, इथं सुद्धा 3 घेणार आपण, आणि इथं लास्टला याचे कंप्लीट करण्यासाठी काय घेणार आपण, 2 घेणार. प्रत्येकाची टेट्रा व्हॅलन्सी पूर्ण झालेली आहे का हे पाहणार. 1 2 3 4 5 6 7 अँड 8. मग आता आयसोब्युटिलिन असं म्हटलेलं आहे आपण याच्यामध्ये, आयसोब्युटिलिन म्हटलेलं आहे, म्हणजे याचा जो काय मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हा आहे C3H8. इथं C4H8, सॉरी, इथं C4H8 झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला. पण इथं जे काय कार्बन कार्बन बॉन्ड, डबल बॉन्ड असो, सिंगल बॉन्ड असो, हे ब्रँचच्या फॉर्ममध्ये आहे. कारण स्केलेटॉन स्ट्रक्चर जर कार्बनचं काढलं, हे कार्बन कार्बन आणि इथं डबल बॉन्ड कार्बन लिहिलं तर हे स्केलेटॉन स्ट्रक्चर झालं. एका कार्बनला दुसरा कार्बन अटॅच केला आहे म्हणजेच ब्रँचच्या फॉर्ममध्ये आहे, ब्रँचच्या फॉर्ममध्ये अटॅच केलं आहे, म्हणून हे एक्झाम्पल झालं ब्रँचड चेन हायड्रोकार्बन्स. इट इज नथिंग बट द आयसोब्युटिलिन. याला काय म्हणतो आपण, आयसोब्युटिलिन असं म्हणतो. कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणून याला आपण काय म्हणतो, ब्युटिलिन असं म्हणतो. आयसो म्हणतो कार्बनच्या एका कार्बनला ब्रँच काढून कार्बन कनेक्ट केला आहे म्हणून आयसो हा शब्द आलेला आहे. म्हणजे दिस इज द एक्झाम्पल. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असल्यामुळे इट इज अनसॅच्युरेटेड, आणि कशाच्या फॉर्ममध्ये आहे, हा ब्रँचच्या फॉर्ममध्ये आहे म्हणून एक्झाम्पल झालं ब्रँचड चेन हायड्रोकार्बन, याचं आलं आयसोब्युटिलिन. यू हॅव स्टडीड द सायक्लिक हायड्रोकार्बन. सायक्लिक हायड्रोकार्बनमध्ये आपण पेंटेन अँड हेक्झेन घेतलेलं आहे. सायक्लोपेंटेन घेतलेलं आहे. इट कंटेन्स दी 5 कार्बन ॲटम्स. याच्यामध्ये आपण 5 कार्बन ॲटम घेतलेले आहेत, आणि हे 5 कार्बन ॲटम सॅटिस्फाय करण्यासाठी, टेट्रा व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी याच्या प्रत्येकाच्या भोवताली आपल्याला 2-2 हायड्रोजन ॲटम घ्यावे लागतील, कारण प्रत्येकाची टेट्रा व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायची आहे. म्हणून 2-2 हायड्रोजन ॲटम जर घेतले तर टेट्रा व्हॅलन्सी कंप्लीट होते. दिस इज द एक्झाम्पल ऑफ द सायक्लोपेंटेन, PENTANE. सायक्लोपेंटेन सिंगल बॉन्ड असल्यामुळे हे आहे अल्किन, आणि सिंगल बॉन्ड असल्यामुळे आपण त्याला सॅच्युरेटेड म्हणतो, बट इन द फॉर्म ऑफ ए रिंग आहे म्हणून हे एक्झाम्पल झालं सायक्लिक हायड्रोकार्बनचं झालं. याचं दुसरे एक्झाम्पल आपल्याला सायक्लोहेक्झेने घेता येईल, नवे घेतलेलं आहे आपण. आणि लास्ट इज द याचं एक्झाम्पल आहे सायक्लोहेक्झिन घेता येईल किंवा सायक्लोपेंटेने घेता येईल आपल्याला. याचं लास्ट एक्झाम्पल आपण बेन्झिनचं घेऊया. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द बेन्झिन इज C6H6. फर्स्ट वी टेक द स्केलेटॉन स्ट्रक्चर, कार्बन विथ कार्बन विथ कार्बन विथ कार्बन विथ कार्बन अँड विथ कार्बन, 6 कार्बन ॲटम. प्रत्येकाला एक हायड्रोजन टेट्रा व्हॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी आपण हायड्रोजन कनेक्ट केला, पण टेट्रा व्हॅलन्सी कंप्लीट होत नाही. मग टेक द अल्टरनेट डबल बॉन्ड बिटवीन द 2 कार्बन ॲटम्स. हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6. हो, 6 कार्बन ॲटम आहेत, 6 हायड्रोजन ॲटम आहेत. प्रत्येक कार्बनची टेट्रा व्हॅलन्सी पूर्ण केली, पण अल्टरनेट डबल बॉन्डने घेतलेले आहे. डबल बॉन्ड आल्यामुळे इट इज द अनसॅच्युरेटेड. रिंगच्या फॉर्ममध्ये आलेले यू कॅन से दॅट दिस इज द सायक्लिक हायड्रोकार्बन्स. म्हणजे सॅच्युरेटेडमध्येही 3 टाईपचे कार्बन कार्बन कंपाऊंड लिहिता येतात, अनसॅच्युरेटेडमध्ये सुद्धा 3 टाईपचे लिहिता येतात. याचं एक्झाम्पल आपल्याला दुसरंही घेता येईल की
सायक्लोहेक्झिन आपल्याला घेता येईल याच्यामध्ये, सायक्लोहेक्झिन पण घेता येईल, सायक्लोहेक्झिन. तर याच्यामध्ये सायक्लोहेक्झिन घेताना 6 कार्बन ॲटम तुम्ही सुरुवातीला काढणार, 1 2 देन 3 4 5 अँड 6. इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड द्या, आपला अनसॅच्युरेटेड, आणि मग प्रत्येकाची टेट्रा व्हॅलन्सी कंप्लीट करा. टेट्रा व्हॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी इथं 2 घ्यावे लागतील, इथंही 2 घ्यावे लागतील हायड्रोजन, इथंही 2 हायड्रोजन घ्यावे लागतील, इथंसुद्धा 2 हायड्रोजन लिहावे लागतील, आणि इथं प्रत्येकाला मात्र 1 असेल. आणि मग याच्यावरून मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्ही काय तयार करणार, C6 हायड्रोजन किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10, H10. Therefore, the molecular formula of the cyclohexane is C6H10. It contains the carbon-carbon double bond. Due to this reason, it is the unsaturated and in the form of a ring. Therefore, you can say that it is the cyclic hydrocarbons. These are the types of the saturated and unsaturated. That means straight chain form hydrocarbons च्या फॉर्ममध्ये लिहिता येतं, ब्रँचच्या मध्ये लिहिता येतं, आणि सायक्लिक मध्ये लिहिता येतं. And today stop here.